आजचा टॉपिक जे सर्वात मोठा टॉपिक आहे आज जे बोलणार आहे व्हिडिओ थोडा लांबणार आहे तर थोडे पेशन्स ठेवून ऐका. स्टोरी आहे दादासाहेब फाळकेंची, जे इंडियन सिनेमाचे त्याला काय म्हणते ना इंग्लिशमध्ये द फादर ऑफ इंडियन सिनेमा. तर बेसिकली आपण सर्वात पहिले जो 2009मध्ये आलेला चित्रपट आहे त्याबद्दल आपण पहिले बोलूया. 2009मध्ये बेसिकली हा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा आला होता. ते जे बरेच ॲक्टर आहेत आता जे मराठी इंडस्ट्रीमध्ये टॉपला गेलेले आहेत त्यामध्ये ते त्यावेळेस 2009मध्ये खूप ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे असे काही त्यामध्ये तुम्हाला कलाकार दिसतील. सर्वात पहिला कलाकार आहे भाऊ कदम, दुसरा जितेंद्र जोशी, तिसरा संदीप पाठक आणि चौथा आहे प्रवीण तरडे. तर तुम्हाला एकदम बारकाईने त्या सिनेमामध्ये बघावं लागेल की आता एखादा कलाकार याच्या आधी मी हा सिनेमा पाहिला पण होता पण माझ्या लक्षात नव्हता एवढा राहिला, त्यामुळं मग मी परत बघितला सिनेमा. दुसऱ्या वेळेस सिनेमा बघण्याचं एवढंच कारण आहे की माझा मित्र आहे तो म्हणला होता बाकीची आता मराठी इंडस्ट्रीचा ग्राफ लेवल थोडासा खाली तर आता तर रिव्ह्यू चालू केले तू तर पहिले एक हा रिव्ह्यू दे म्हणे. राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणून एक सिनेमा आहे. मला पण बेसिकली एवढं माहीत नव्हतं पण माहिती असायला हवं. तर त्याने सांगितलं की राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाचा तो रिव्ह्यू करायला पाहिजे, कारण ज्यांनी 1900 मला वाटते 11मध्ये काहीतरी आपल्या भारतामध्ये सिनेमा आणलेला आहे, म्हणजे त्याच्याच विषयी माहिती पाहिजे लोकांना जास्त, आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना. तर त्याविषयीच लोकांना कमी माहिती आहे. तर ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही 2009मध्ये आलेला हरिश्चंद्राची फॅक्टरी त्यांनी आधी हा सिनेमा बघावा. बेसिकली सिनेमामध्ये तुम्हाला थोडंसं कॉमेडीद्वारे थोडंसं तुम्हाला वाटेल की कॉमेडीद्वारे थोडासा हा मूवी बनवला गेलेला आहे की तुम्हाला असं वाटेल की हा कॉमेडी मूवी, पण सिरियसनेस घेऊन जर पाहिला तर तुम्ही त्यांनी दादासाहेब फाळकेंनी कशा प्रकारचं स्ट्रगल केलेलं आहे आपल्या भारतामध्ये सिनेमा आणण्यासाठी. तर फर्स्ट ऑफ ऑल ते बेसिक स्टोरी थोडीशी तुम्हाला एक वन लाईनर देतो त्याचं की त्यांनी कर्ज काढून तो कॅमेरा घेतलेला आहे त्या काळातला आणि ते गेले ते लंडनला. याच्यानंतरची जी स्टोरी आहे ती तुम्हाला सिनेमामध्ये बघावं लागेल. खूप बेसिक स्टोरी आहे, एक 90 मिनटाचा मूवी आहे टोटल. ही थोडीशी माहिती आहे दादासाहेब फाळकेविषयी किंवा त्याच्या तो सिनेमा आला होता त्याच्याविषयी. तर एक लेख तुम्हाला दाखवतो मी, त्याच्या लास्टला दिलेला आहे, तुम्हाला एक लेख वाचून दाखवतो तुम्ही. तर यामध्ये लास्टला दिलेलं आहे, पुढे फाळकेंनी सुमारे 100 चित्रपट केले. त्यांच्या धाडसामुळे भारताच्या प्रत्येक प्रांताला प्रेरणा मिळाली. आज सुमारे 20 भाषांमध्ये वर्षाला 900पेक्षा जास्त चित्रपट बनणारा आणि जवळजवळ 30 लाख लोकांना रोजगार देणारा जगातला सर्वात मोठा चित्रपट उद्योग भारतात आहे. पण आता ही जे लाईन दिलेलं आहे ते त्यावेळेस 2009मध्ये त्या सिनेमाच्या लास्टला दिलेलं आहे. तर आत्ता ह्या काळामध्ये 2026ला याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रोजगार वाढलेला असेल कदाचित, आणि मी इतका काय अभ्यास नाही केला इंडस्ट्रीबद्दल पण वाढलेला असेल. हा झाला एक सारांश दादासाहेब फाळकेविषयी आणि त्यांच्या त्या सिनेमाविषयी त्यांनी जे त्या काळात स्ट्रगल पाहिलं. तर आता मेन मी एक हा मूवी सोडून आणि दादासाहेब फाळकेंचं हे सोडून थोडंसं एक वेगळं तुम्हाला बोलणार आहे. तर मी याचा वेगळाच व्हिडिओ काढला असता पण आता आलाच हे विषय त्याला तुम्हाला लास्टला बोलून दाखवतो. तर मेन म्हणजे आता आपल्या भारतात कसं लँग्वेजचं आहे ना खूप इश्यू झालेला आहे. तर काही लोक काय करतात, आम्ही कन्नडा साईडचे, आम्ही तामिळ साईडचे किंवा आम्ही बॉलिवूडवाले हिंदीमध्ये, तर आम्ही मराठीवाले. पण मेन म्हणजे बेसिकली कोणीच याला आहे ना इंडियन सिनेमा म्हणून दाद देत नाही. तसं बाहेरच्या आपल्या आउट ऑफच्या फॉरेनरमध्ये फक्त आहे ना सिनेमाला फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे हॉलिवूड. तसं आपल्यामध्ये कन्नडा इंडस्ट्री, तामिळ इंडस्ट्री, बॉलिवूड, मराठी, भोजपुरी अशा बऱ्याच काही त्यांनी म्हणजे इंडियन सिनेमामध्ये लेखितच केलं नाही कुठंच. इतका काही लोकांना इतका असा म्हणजे घमंड आहे आपल्या स्वतःच्या याच्यावर. पण तुम्ही इंडियन सिनेमामध्ये बघा ना, आता तिकडले सिनेमे इकडे रिलीज झाले तर ते म्हणतात आम्ही या लेवलला रिलीज नाही करणार. तर काही असे सिनेमे येतं, मला वाटते कन्नडा इंडस्ट्री का कोणती तरी इंडस्ट्री माहीत नाही, तुम्हाला पिक्चर सांगतो मी त्यांचे सिनेमे सांगतो. LCU पाहिला असेल तुम्ही, LCUचे पूर्ण पार्ट लोकेश कनगराजचे.
त्यांना खूप घमंड आहे त्या गोष्टीचा. तर त्यांनी ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. एक तर पहिलं तुम्ही ऑडियन्सच तयार करू नका. इकडं तुम्हाला जर इतकंच तुम्हाला आहे ना इकाड्या भाषांची हेट आहे, तर तुम्ही इकडं सिनेमा कशाला पसरवता ते. आम्ही लोकांनी बघितलाच नसता सिनेमा. तर बेसिकली हे सांगायचं झालं म्हणजे की तुम्ही एक इंडियन सिनेमा म्हणून प्रेझेंट करा त्या कोणत्या पण सिनेमाला घेतला तर. आणि अजून एक गोष्ट मराठीविषयी, आता मराठीविषयी असं बोलायचं म्हणजे की ज्यांनी चित्रपटसृष्टी भारतात आणली त्यांचा ते म्हणजे मेन मराठी होते. आणि आता मराठी भाषा काय म्हणजे भाषा नाही, आता मराठी चित्रपट कोणत्या लेवलला गेला, एकदम पूर्ण ग्राफ असा पूर्ण खाली येऊन गेला त्या मराठी इंडस्ट्रीचा. तर मेन मुद्दा म्हणजे माझा असं म्हणायचं आहे की मराठीवाल्यांनी पण असे काही पावलं उचलायला पाहिजे, जसे कंटेंट बेसिस म्हणजे कोण आहे त्यामध्ये. मेन म्हणजे प्रवीण तरडे, महेश मांजरेकर आहे, परत अजून नागराज मंजुळे आणि अजून रितेश देशमुख आहे त्यामध्ये. हे फार हुशार आहेत. यांना माहीत आहे सिनेमा कोणत्या टाईपला कसा रिलीज करायचा, कोणत्या टायमाला रिलीज करायचा. तर हे मराठी इंडस्ट्रीने मेन शिकायला पाहिजे की खाली गेली म्हणून हा टॉपिक काढला मराठी इंडस्ट्री. आणि एका काळाला काय चित्रपट होते, एका काळात मला वाटतं 1990च्या आधीच्या काळामध्ये दादा कोंडकेनं अख्खा जमाना गाजवला होता त्यांच्या चित्रपटांनी. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेसची गोष्ट. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे सर, किती काय आउटस्टँडिंग पिक्चर त्यांचे, आपले सिनेमे त्यांचे. आणि अजून अशोक सराफ आहे त्यांच्याच याच्यामधल्या जनरेशनमधला, त्याच गॅपमधला. असे अनेक म्हणजे आतापर्यंतचा मला वाटतं 2011-12पर्यंत काहीतरी असे सिनेमे आले मराठीचे. पण त्याच्यानंतर असा डाऊनफॉल आला मराठीला की तुम्ही पाहिलं असेल परस्पर किती डाऊनफॉल आलेला आहे. तर मेन म्हणजे मराठीने काही गोष्टी करायला पाहिजे. मला वाटतं विषय बराळला तर आपण थोडासा विषय सारा लंबा गेला. मला मेन बेसिक फक्त आहे ना दादासाहेब फाळकेच्या याच्यावर सांगायची होती. पण काही लोकांना त्या भाषेचं जरा थोडंसं ओव्हरडोस झाला होता, तर त्यामुळं थोडंसं बोललो. तर तुम्ही जर समजा दादासाहेब फाळकेंची जर्नी पाहिली नसेल तर तुम्हाला 1 घंटा 30 मिनटं देऊन तुम्हाला यूट्यूबवर हा पूर्ण मूवी फ्री आहे, तुम्ही बघू शकता या मूवीला.